कुरकुरीत असे पोटॅटो रोस्ट तयार झालेले आहेत. तर हे पोटॅटो रोस्ट खूपच छान लागतात खाण्यासाठी. तुम्ही उपवासालाही बनवू शकता. तर हे कसे बनवले पाहूया. 2 बटाटे घेतले मीडियम साईजचे. त्याच्यावरती आपण साल काढून घेणार आहे. दोन्ही बटाट्याचे साल काढल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. नंतर आपल्या घरी जे चिप्स करायचे असतं साहित्य, त्याने आपण बटाट्याच्या मोठ्या एरियाचे चिप्स पाडून घेणार आहे. इथे आपले पूर्ण चिप्स पाडून झाले आहेत. आता आपण काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये 1 चमच मीठ आणि पाणी ॲड करणार आहे आणि त्यामध्ये 15 मिनिटासाठी आपण हे बटाटे साईडला ठेवून घेणार आहे. त्याच्यामधील जे बटाट्यामध्ये जे स्टार्च असते ते पूर्णपणे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण हे प्रोसेस करत आहे. मी बटाटे 15 मिनटं ठेवलेले आहेत. आता हे 15 मिनटं झाल्यानंतर आपण याच्यातील सेपरेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्याच्यातील जे पाणी आहे ते आपण गाळून असं काढून घेणार आहे. आणि आपल्याला अजून एक पुढे प्रोसेस करायची आहे. तर आपण जे पुढे पाणी घेणार आहे त्यामध्ये मीठ ॲड करणार नाही. जे आपलं नॉर्मल पाणी असतं त्यामध्ये आपण हे 1-2 मिनटं फक्त त्याच्यामधील मीठ आहे ते आपण काढून घेणार आहे आणि एका जाळीमध्ये आपण ते सर्व बटाटे आहेत ते ठेवणार आहे. अशा प्रकारचं भांडं किंवा दुसरी एखादी चाळण असेल तरी पण तुम्ही ठेवू शकता. आपल्या घरामध्ये जी साखरेची बॅग असते त्याचा आपण आता इथं उपयोग करून घेणार आहे. त्या बॅगमध्ये आपण हे सर्व चिप्स ॲड करणार आहे आणि त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. तांदळाचं पीठ सर्व चिप्सला लागावं यासाठी आपण ते बॅगमध्ये मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे जसं मी व्हिडिओमध्ये केलेलं आहे तसं तुम्ही करा. 2 ते 3 मिनटं तुम्ही ही प्रोसेस करा. सर्व चिप्सला तांदळाचं पीठ लागेल. तांदळाचं पीठ लागल्यानंतर आता आपण रोल बनवणार आहे. 1 चिप्स घ्यायची आणि त्याचा रोल बनवायचा आणि तो एका हाताने घट्ट पकडायचा. दुसरे चिप्स घ्यायचं आणि त्याच्यावरून आपण त्याला कव्हर करून घ्यायचं आणि हातानं घट्ट पकडा. नंतर याच्या पुढची आपण जी गुलाबाची पाकळी आहे ते चिप्सनं बनवणार आहे आणि अजून 1 चिप्स घ्यायचं आणि त्याचीही असं अटॅच करायचं आणि पाकळी बनवून घ्यायची. पहा, असं थोडंसं आपलं गुलाब तयार झालेलं आहे. पण अजून आपण आणखीन पाकळ्यांचं बनवणार आहे. तर अजून एक आपण चिप्स घेतलं आणि त्याचे अशा प्रकारे अटॅचमेंट केलेलं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये करते तसं तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की जमेल. काही खूप अवघड नाही आहे. तर अजून एक आपण चिप्स घेतलेलं आहे आणि ते असं अटॅच केलेलं आहे. आपण जी प्रोसेस केली त्यामुळे आपलं हे रोज खूप छान बनतं आणि पाकळ्याही बनतात. तर चला, आपल्या इथे रोज तयार झालेलं आहे. तर आपल्याकडे जे काटे असतात त्याने आपण हे फिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे 4 किंवा 3 साईडने आपण हे काटे अटॅच करणार आहे. त्यामुळे आपलं जे गुलाबाचं फूल आहे, जे बटाट्याचं रोज आहे ते निसटणार नाही. एक म्हणजे फिक्स होऊन राहील. तर इथे मी 2 साईडने काटे लावलेले आहे आणि हा तिसरा लास्टचा लावलेला आहे. हे आपलं रोज तयार झालेलं आहे. हे साईडला ठेवून देऊया आणि अशाच प्रकारे एक दुसरं रोज बनवूया. इथे मी सर्व रोज बनवून घेतलेले आहेत. खूप छान दिसत आहेत ना रोज. तर आता याची पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी चूल गरम झालेली आहे. त्यामध्ये कढई ठेवलेली आहे आणि तेलही तेवढं टाकलेलं आहे. जास्तही तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही आहे. थोड्या तेलामध्येही आपण फ्राय करू शकतो. तर तेल गरम झाल्यानंतर एक एक करत मी रोज तेलामध्ये सोडलेले आहेत. 2 ते 3 मिनटामध्ये आपले हे रोज खूप छान फ्राय होतात. तर एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण हे हलकं मधून पलटून घेणार आहे. कारण की एका साईडने खूप करपतील. त्यामुळे मधून आपण चेक करणार आहे की आपले रोज फ्राय झालेत की नाही. तर मला हे रोज फ्राय होण्यासाठी साधारण 5 मिनटं लागलेले आहेत. तर आपले हे रोज तयार झालेले आहेत. आता हे रोज आपण एका प्लेटमध्ये काढलेले, जे आपण अटॅच केलेले होते काटे ते आपण एक एक करून काढून घेणार आहे. आपले रोज तयार झालेले आहेत. इथे आपण टोमॅटोची चटणी घेतलेली आहे. त्याबरोबर रोज खायला खूप छान लागते. जर तुम्हाला म्हणजे वाटलंच तर तुम्हाला जास्त मिठाचा पदार्थ आवडत असतं, तुम्ही थोडंसं मीठही त्यावरती ॲड करून खाऊ शकता. बाय.